तर मनोज जरांगे पाटील यांना पुढील काही दिवस उपोषणासाठी परवानगी देणार असल्याची माहिती मिळते। मनोज जरांगेंना रोज अर्ज करून आता परवानगी घ्यावी लागणार आहे। मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून ही मोठी माहिती समोर येते। मनोज जरांगे पाटील यांना पुढील काही दिवस उपोषणासाठी परवानगी देणार आहेत, पण मनोज जरांगे पाटील यांना रोज अर्ज करावा लागणार आहे। त्या परवानगीसाठी जसं सुरुवातीला त्यांना एकच दिवसाची परवानगी दिली होती, त्यानंतर त्यांच्याकडून अर्ज करण्यात आला आणि आणखी एक दिवस त्यांना वाढवून मिळाला। असंच त्यांना दर दिवशी अर्ज करावा लागणार आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून एक मोठी माहिती समोर येते, काय सांगशील? जरांगे पाटील यांना सुरुवातीला म्हणजे काल एका दिवसाची परवानगी दिली होती, त्यानंतर त्यांनी जो पुन्हा अर्ज केला होता त्यानुसार त्यांना आजच्या दिवसाची परवानगी दिलेली आहे। आणि याच विषयी जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की नियमानुसार त्यांनी रोज अर्ज केल्यास त्यांना रोज परवानगी दिली जाईल। यामुळे पुढील काही दिवस मनोज जरांगे पाटील यांना रोज अर्ज करावे लागतील आणि त्यानुसार त्यांना परवानगी दिली जाईल। जोपर्यंत त्यांचं उपोषण सुटत नाही किंवा सरकारकडून तसे काही निर्देश येत नाही तोपर्यंत। मागाशीच आपण जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना किंवा जे समोर बसलेले मराठा बांधव आहेत त्यांच्याशी बोलताना संवाद साधताना जे बोललेलं आहे की जी समिती आहे सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट यांचा अभ्यासक जे आहेत त्यांनी उद्या 12 पर्यंत येऊन मला भेटावं, तुम्ही नेमकं काय करताय किंवा काय करणार हे सांगावं, या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केलं। यानंतर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झालेली आहे आणि उद्याची परवानगी कशी द्यायची याबाबत देखील चर्चा सुरू आहे। त्याचबरोबरीनं काय वाहतूक कोंडी होणार नाही किंवा मुंबईकरांना त्रास होणार नाही याकरता काय उपाययोजना केल्या गेल्या आतापर्यंत आणि पुढे काय केल्या जाव्यात, कारण काही आंदोलन जे आहे, उपोषण जे आहे, असं पुढे काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे। ही पूर्ण कल्पना घेऊन मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे की आणखीनही काही दिवस पुढे मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाकरता तर मुंबई पोलिसांच्या सूत्राकडून ही मोठी माहिती आपल्याला मिळालेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबई पोलीस यांच्या सूत्रांकडून एक मोठी माहिती आपल्याला समोर आलेली आहे। जरांगेंना काही दिवस उपोषणासाठी परवानगी देण्यात येणार आहे, परंतु त्यांना प्रत्येक दिवशी परवानगीसाठी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज द्यावा लागणार आहे, त्यानंतर त्यांना ती परवानगी दिली जाणार आहे। तर मनोज जरांगे